तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस येईल. तर कॅन्सल करा. कॅन्सल केल्यानंतर माय प्रोजेक्टवर टॅप करून भावांनो PLPमध्ये जाऊन भावांनो मी तुम्हाला एक PLP फाईल दिलेली आहे, ती डाउनलोड करून इथं ॲड करा. तर मी ऑलरेडी ॲड केलेली आहे. ॲड केल्यानंतर भावांनो बघू शकता इथं आपली PLP फाईल अशा प्रकारे दिसू शकते, DJ 3D सेटअप. त्यावर टॅप करा भावांनो. टॅप केल्यानंतर बघू शकता इथं आपली जी PLP फाईल आहे DJ सेटअपची 3D आपण इथं डिझाईन केलेली आहे. तर बघू शकता भावांनो, खूप खतरनाक अशी डिझाईन आहे. जर भावांनो तुमच्याकडे जर DJ घ्यायचा विचार करत असाल आणि तुम्हाला आयडिया म्हणजे करायचं असेल की नाव काय करायचं आपल्याला, कसा DJ सेटअप पाहिजे, तर त्यासाठी म्हणून मी हे व्हिडिओ केलेला आहे. आणि ह्याच्यामधून आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो. आणि भाऊनो तुम्ही क्रोम ब्राउझरवरून पिक्सल लॅबची मोड APK डाउनलोड करा. तर बघू शकता पहिला असं ब्लँक पेज आहे. त्यानंतर इथं आपण बघू शकता दोन इथं टॉप घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि त्याच्यावर भाऊनो आपण लोयांची इथं PNG लावलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा लावू शकता, तुम्हाला कोणची PNG पाहिजे असेल ते. तर मी इथं लोयांची PNG लावलेली आहे. त्यानंतर भाऊनो इथं आपण असा एक ट्रक ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता भाऊनो, आणि ट्रकला शॅडो इफेक्टसुद्धा आपण अप्लाय केलेला आहे. त्या ट्रकवर भाऊनो आपण आपले दोन टॉप इथं सेट केलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर भाऊनो दोन इथं बेस ॲड केल्यानंतर भाऊनो इथं आपले टॉप इथं आपण ॲड केलेले आहेत दोन, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि भाऊनो इथं आपण अँगल PNG जे असते ते सुद्धा इथं ॲड केलेले आहे, बघू शकता अशा प्रकारे. जे अँगल असते त्याला आपले लाईट वगैरे असतात, शार्पे असतात, लेझर लाईट असतात. तर तशा प्रकारे आपण इथं अँगल इथं ॲड केलेला आहे. आणि भाऊनो अँगलवरती इथं LED बोर्डसुद्धा इथं आपण अप्लाय केलेला आहे, बघू शकता तुम्ही. ब्लॅक स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण असा इथं टेक्स्ट ॲड केलेला आहे, बघू शकता टॉपवरती GK सरकारनो. तर भाऊनो तुम्हाला हे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही त्या टेक्स्टला डबल टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊनो तुम्हाला इथं तुमचं जे बी नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. तर मी सिम्पली तुम्हाला डबल GK टाकून दाखवतो, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आणि भाऊनो बघू शकता इथं आपण ह्याला जो लाईटचा कलर आहे तर ते सुद्धा इथं अप्लाय केलेला आहे, तुम्हाला हलकासं दिसत असेल. तर ते कसं अप्लाय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. त्या टेक्स्टवर टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊनो इथं तुम्हाला शॉडाऊन म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर त्याला इनेबल करून भाऊनो तुम्हाला जे कलर हवा असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता, बघू शकता अशा प्रकारे कलर इथं चेंज होत आहेत. तर बघू शकता भाऊनो. आणि त्यानंतर इथं आपण जो लाईट बोर्ड आहे बघू शकता इथं, तर तिथे सुद्धा आपण एक फॉन्ट अप्लाय केलेला आहे आणि त्याला सुद्धा कलर दिलेला आहे. तर भाऊनो जे तुमचे लाईट असतात तर ते तुम्ही कोणाकडून जे ओनर आहेत त्याचं नाव इथं असतं, तर तुम्ही ते सुद्धा चेंज करू शकता. आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण अशा शार्पी लाईट इथं ॲड केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. खालती तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण असा एक फॉग लाईट ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथं ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल. आणि भाऊनो वरती पण इथं आपण शार्पे ॲड केलेल्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर भाऊनो इथं आपण लेझर लाईटसुद्धा ॲड केलेली आहे, बघू शकता. वरती तुम्हाला दिसत असेल इथे एक आहे आणि इथे एक आपण ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण असा इथं आपला लोगो लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. खालती तुम्हाला दिसत असेल. तर भाऊनो आजची डिझाईन झालेली आहे. डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि भावांनो हे जे फॉन्ट आहे ना ते तुम्ही मोड ॲपीके डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं बघायला भेटेल. तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथं भावांनो फॉन्टच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं फॉन्ट ऑप्शन आहे, त्यावर भावांनो तुम्हाला टॅप करून इथं खालती स्क्रॉल करायचं आहे. केल्यानंतर बघू शकता भावांनो तुम्हाला असे फॉन्ट दिसून येतील. बघू शकता वेगवेगळे अशा प्रकारे बघू शकता भावांनो. तर तुम्ही यूज करू शकता.